तर टिकटॉकमुळे पण मला ग्लोबल एकदम ऐश्वर्या रायज डॉपल गँगर एक अचानक भयानक 2020 मध्ये कोविडमध्ये आय वॉज द फ्रंट पेज की इंटरनेट हॅज फाउंड अनादर ऐश्वर्या राय. आणि तर भेटूया मॅग्निफिशियंट अँड मॅजिकल मानसी नाईक. सो मानसी, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच टू बी ऑन दिस शो. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. थँक्यू सो मच. पहिली गोष्ट तर काय म्हणतात ते, तुला बघितल्या म्हणजे आपण पहिल्यांदा भेटतोय. मी तुला कायमच टी व्हीवर किंवा बिग स्क्रीनवर बघितलेलं आहे, पण एक तुला बघितलेलं मला दोनच असं एक छान गाणं आठवलं. ते म्हणतात ना की परी म्हणू की सुंदरा. How sweet. Actually, I mean, you get that spark, when you're just even sitting in front of me. तर ही आजची सकाळ तू इतकी मॅजिकल बनवणार आहेस आपल्या सगळ्यांसाठीच, त्याबद्दल तुझे परत एकदा आभार. सेड दॅट, मी असं ऐकलंय की तू एक सायन्स स्टुडंट आहेस, तुला डॉक्टर बनायचं होतं. अचानक ह्या इंडस्ट्रीमध्ये तुझं पदार्पण कसं झालं? आय नो यार, दॅट वुड हॅव बीन मच बेटर, बट दिस इज ऑल्सो बेटर. मी असं नाही म्हणणार, आय शुडंट से दॅट ॲक्च्युली, बिकॉज मी जिकडे पोचलेली आहे तिकडे कुणाचाही हात न पकडता पोचली आहे. सो थोडासा तो गर्व असलाच पाहिजे. हो, मी सायन्स स्टुडंट आहे. मी फर्ग्युसन कॉलेजची आहे. माय फादर इज अ सायंटिस्ट, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो मी खूप अकॅडमिक बॅकग्राऊंडची असल्यामुळे माझ्या घरात खूप अभ्यासू वातावरण आहे, पण टिपिकल पुणेरी. अरे वा. हां, म्हणजे आमच्या घरात नैवेद्य बनतो आणि मग 10 दिवसाचा गणपती किंवा सगळे सण प्रॉपरली साजरे केले जातात. किंवा दिवाळीत फराळसुद्धा आम्ही घरातच बनवतो. म्हणजे टिपिकल मिडल क्लास फॅमिलीमधून मी बिलॉंग करते. आणि कुठेतरी आई वडिलांचं, बिकॉज माय मदर ऑल्सो बिलॉंग्स टू द डिफेन्स, म्हणजे ही दिसते छान, नाचते छान. कारण मी नाचायला खूप कमी वयातच सुरू केलं होतं. आणि तेव्हा कुठेतरी आई वडिलांना असा राग यायचा की इतकी का नाचते. बरं, आणि तेव्हापासूनच मला आरशासमोर नाचण्याची ती सवय होती, पण त्यांना ते माहिती नव्हतं की आणि बिकॉज नॉन फिल्मी बॅकग्राऊंडचे असल्यामुळे इट वॉज ते टिपिकल पुणेरी माइंडसेट असतो की हां, आता मग कुठले पेपर्स, अच्छा मग आर्ट्स, कॉमर्स की सायन्स. मग सायन्स, कारण बाबा केमिस्ट्रीला बिलॉंग करतात, त्यामुळे मग ते झालं. आणि मग सेकंड इयरच मी ड्रॉप आऊट आहे अनफॉर्च्युनेटली, कारण आय एम महेश कोठारेस फाइंड. तेव्हाच मला जबरदस्त मिळाला आणि जबरदस्तच्याच पाठोपाठ मी 4 दिवस सासूसेमध्ये ॲज अ लीड आले. सो एव्हरीथिंग केम टुगेदर. बट तिथे तरी डॉक्टर नाही झाले, पण सध्या दिलों की डॉक्टर हूँ मैं, अँड आय लाईक इट दॅट वे. सो या सगळ्या दिलों की डॉक्टर मध्ये असं कधी तू हार्टब्रेक केलेस का? नाही, हे खोटं वाटेल लोकांना, पण नाही. येस येस, इनफॅक्ट माझे हार्ट ब्रेक्स भरपूर झालेत अनफॉर्च्युनेटली, बट दॅट्स फाईन. म्हणजे मी आय मूव्ह ऑन व्हेरी फास्ट. आणि या हार्ट ब्रेक्स मधनं तू कशी उभरतेस? काय काय टिप देशील? म्हणजे ज्यांचे हार्ट ब्रेक होतं त्यांना काय सांगशील की हार्ट ब्रेक होऊन सुद्धा तुझ्या इतकं लाईव्हली, एनर्जेटिक आणि आनंदी कसं राहायचं? काही नाही, it comes to me very naturally, where a heartbreak is concerned. Because frankly saying, माझं असं असतं की यार, म्हणजे त्याच्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे. मी प्रचंड इमोशनल आणि सेन्सिटिव्ह आहे. मी खूप रडते, कारण मी खूप रडते आणि मी खूप चिडचिड करते. आणि मग एका पॉईंट नंतर माझा ते टॅप बंद होतो आणि मग त्यानंतर मी कधीच रडत नाही. सो मी खूप रडून घेते, मी ते सगळं करून घेते की माझ्याबरोबरच का मैं ही क्यों, मी कितनी स्टुपिड थी ना. तो करीनाचा एक तो कम्प्लीट सीन होतो माझ्या आयुष्यात. येस, ॲब्सोल्युटली. आणि मग त्याच्यानंतर मी, देर इज ऑलवेज अ न्यू मी, अँड राईट नाव ऑल्सो इट्स अ न्यू मी. आणि मग ती मी लोकांना फार वेगळी दिसायला लागते अंटिल आय गेट समवन एल्स अगेन अँड आय ब्रेक माय हार्ट अगेन. सो दिस इज लाईक अ सायकल, बट आय एम यूज टू इट आणि डोंट टेक इट टू हेड. इट्स ओके. ग्रेट. पण या सगळ्या प्रवासामध्ये, म्हणजे अगदी सुरुवातीपासून जसं तू म्हणालीस की यू आर डुईंग एव्हरीथिंग ऑन युअर ओन, म्हणजे कोणीही कोणाचाही हात तो डोक्यावरती नसताना, आजकाल जो नवीन शब्द आलाय नेपोटिझम, ह्या सगळ्यामध्ये किती किती अवघड आहे स्वतःच्या पायावर इथपर्यंत यश मिळवणं? खूप अवघड आहे. म्हणजे इनफॅक्ट मला अजिबात लाज नाही वाटत की म्हणजे
आजकाल लोकांना थोडंसं असं वाटतं की मी रील्स जास्त बनवते तर मला काहीच काम नाही आहे. तर इट इज अ व्हेरी ऑन फेस आन्सर की जे मी आत्ता पण एक मुलाखत दिली त्याला मी म्हणाले की रील्स बनवण्याचं कारण असं नाही की मी घरात अशीच बसलेली आहे. मी काम करते पण रील्स सुद्धा पण एक काम आहे. कारण अजूनही मानसी नाईकला असं वाटतं की रील्स बघून कदाचित कोणीतरी दिग्दर्शक तिला साईन करेल आणि त्याच्यात काही वाईट नाही आहे. कारण टॅलेंट शोकेस करायला जो प्लॅटफॉर्म उपलब्ध मिळतो कलाकाराला तो त्यांनी अगदीच परिपूर्ण वापर करावा असं मला तरी वाटतं. म्हणजे मी म्युझिकॅली पासून मग टिकटॉक आणि आता रील्स असं मी ऑफकोर्स कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते आहे. बट इट डझंट मीन दॅट आय डोंट हॅव वर्क. दॅट इज ऑल्सो वर्क. त्याच्यात मॉनिटायझेशन इन्वॉल्ड आहे. त्याच्यात खूप ग्लोबली तुम्हाला लोक ओळखायला लागलेली आहेत. तर टिकटॉकमुळे पण मला ग्लोबल एकदम ऐश्वर्या रायज डॉपल गँगर एक अचानक भयानक 2020 मध्ये कोविडमध्ये आय वॉज द फ्रंट पेज की इंटरनेट हॅज फाउंड अनदर ऐश्वर्या राय आणि आय वॉज लाईक मस्त यार हे भारी आहे. वाय नॉट. आय मीन who wouldn't want to be Aishwarya Rai Bachchan? Correct. And I have it on me. Why not? Of course, त्यांचं काम त्यांचा एक्सपिरियन्स किंवा त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला जे काही सोडलेलं आहे टेकिंग हिंदी सिनेमा अब्रॉड टू कान्स ऑन द रेड कार्पेट तेवढा जर आपल्याला प्लॅटफॉर्म मिळाला किंवा मला मिळाला तर ऑब्व्हियसली तो चान्स मिळणं गरजेचं आहे किंवा कोणीतरी तुम्हाला तसं दाखवणारं कोणीतरी प्रेझेंटर असणं गरजेचं आहे. आता माझ्या नशिबाने म्हणा ते नाही होतं पण मी रडत नाही बसणार ना. बरोबर. सो आय नीड टू फाइंड माय ओन वे अँड दॅट्स व्हॉट आय एम डुईंग. सो मी कुठल्याही कामाला कमी किंवा मोठं मानत नाही. त्याच्यामुळे यू विल सी मी डुईंग सॉंग्स. मी परीक्षक म्हणून चॅनल्सवरती बसलेली आहे फॉर डान्स रियालिटी शोज. मी चित्रपट करते. हां मी केमिओ रोल्स करत नाही दॅट इज फॉर शुअर. आणि ऑफकोर्स नाव आय एम एंटरिंग इन टू हिंदी ॲज अ लँग्वेज. आय एम एंटरिंग इन टू साऊथ ॲज अ लँग्वेज. सो मी OTT वरती येते. सो वाय नॉट. दॅट्स ब्रिलियंट. आणि जेव्हा आता मराठीमधनं तू आता जसं म्हणालीस की तू हिंदी आणि साऊथ सुद्धा प्रोजेक्ट्स करते आहेस त्या अपकमिंग प्रोजेक्ट्स बद्दल काय सांगशील? ॲक्च्युली त्याच्यातलं फक्त एकच अनाउन्स्ड आहे ते म्हणजे सिफर विच इज माय फर्स्ट OTT हिंदी ॲज अ लीड जे मी माझ्या बर्थडेला आउट केलं. तर आपण त्याच्यात आहोत आणि देर इज अ व्हेरी बिग 30 mm बिग स्क्रीन पे जब आएगा. ॲक्च्युली भांडण आहे तुला माहिती आहे. दिस इज लाईक एन इनसायडर विच आय एम शेअरिंग विथ यू. इट्स लाईक अ स्पॉइलर. इंट्रोड्युसिंग कुठे करायचं लाईक असतं ना इंट्रोड्युसिंग मानसी नाईक ते कुठे करायचं ह्याच्यावरती भांडण चालू आहे. कारण OTT वरती आलं तर ते बिग स्क्रीनवर नाही येणार आणि बिग स्क्रीनवर आलं तर ते OTT वरती नाही येणार. सो इट्स लाईक दॅट. बट अनाउन्स्ड आणि वॉट आय कॅन शेअर अबाउट इज ओनली सिफर. आणि आय एम रिअली ग्लॅड दॅट आय एम अ पार्ट ऑफ दिस व्हेंचर. आणि इट इज अ व्हेरी प्रॉमिसिंग टीम आणि आय एम व्हेरी थँकफुल की माझ्या आयुष्याच्या अशा वळणावरती कोणीतरी माझ्यावर विश्वास ठेवला आणि दे गेव मी अ रोल ऑफ द लीड. ब्रिलियंट. तू सिरियल्स केल्या आहेस, तू फिल्म्स केल्या आहेस, तू हिंदी मराठी वेगवेगळ्या म्युझिक व्हिडिओजमधनं आपण सगळ्यांनीच तुझं काम बघितलं आहे. आता तू OTT करतेस पण जेव्हा जी तुझी एक 3-4 गाणी एकदम पीकला गेली म्हणजे जेव्हा ती एखादं काय म्हणतात एखादी लावणी किंवा एखादं आयटम नंबर जेव्हा तू करतेस तेव्हा त्याच दृष्टिकोनातून तुझ्याकडे बघितलं जातं का की नाही आता हे गाणं केलंय तर आपण आपल्याला असेच रोल मिळतील असं होतं का की असं असतं की नाही म्हणजे आपण वेगवेगळं करत राहायचं एक्सपेरिमेंट करत राहायचं. हाऊ डज दॅट वर्क? एक्झॅक्टली. मी वेगवेगळंच करत राहते म्हणून तर मी आज इथे आहे ना. करेक्ट. सी माझा एकच मोटो आहे मला प्रेक्षकांच्या समोर राहायचं आहे. बरोबर. देन त्याचा मीडियम काही असू शकतो. आणि फ्रँकली सेईंग आपलं मराठी टचवूड तसं नाही आहे की यू गेट जज्ड इन अ पर्टिक्युलर टर्म. तर एकतर आयटम गर्ल इज अ व्हेरी रॉंग टर्म. इनफॅक्ट आयटम सॉन्ग डझंट एक्झिस्ट. हे आपणच बोलीभाषेत बनवलेलं एक टर्म आहे. इट इज अ स्पेशल सॉन्ग आणि त्या स्पेशल अपिअरन्समध्ये अभिनेता अथवा अभिनेत्री काम करते विच टेक्स द स्टोरी लाईन फ्रॉम पेज 1 टू पेज 2. तर त्याच्यामध्ये ते मसाला आयटम सॉन्ग ये वो करके ते वेगळंच काहीतरी त्याला ते नाव दिलंय. बट देन दॅट्स ओके. इट्स इच टू इट्स ओन हाऊ पीपल टेक इट. आय डोंट टेक इट टू हार्ट. माझ्यासाठी हा प्रॉब्लेम नाही आहे. का सांगते तुला कारण
एकतर एक्सपिरियन्स मिळतो बरोबर. आणि जरी मी सॉंग्स करत असले तरी त्याच्यात पण एक खूप गोड गणित आहे माझं. Correct. ते म्हणजे एक चित्रपट पूर्णतः बनायला त्याचं प्री प्रोडक्शन, मग तो चित्रपट आणि मग पोस्ट प्रोडक्शन आणि मग तो प्रेक्षकांच्या समोर येतो. बरोबर. गाणं पटकन बनतं आणि पटकन येतं, पण एकच कॉमन आहे, ती म्हणजे मेहनत. ट्रू. तुम्ही पूर्ण चित्रपटाला जी मेहनत करता ती एका गाण्यात सुद्धा लागू शकते आणि ती लागते, ह्याचा पर्सनल एक्सपिरियन्स माझा आहे. ॲब्सोल्युटली. तर हा अनुभवच असा आहे की जिकडे मी एक चित्रपट केला काय किंवा मी एक गाणं केलं काय, मी प्रेक्षकांच्या समोर राहिले बरोबर. आणि प्रेक्षकांची ती दाद मिळणं किंवा त्यांचा तो प्रतिसाद आपल्यापर्यंत पोचणं हे खूप गरजेचं आहे. ट्रू. त्याच्यामुळे मी इव्हेंट्सना पण नाही म्हणत नाही, मी गाणी करते, मी जसं म्हणाले मी जजच्या सीटवरती बसलेली आहे, मी चित्रपटाला ऑब्व्हियसली मी हे नाही म्हणणार की माझ्याकडे भरमसाठ चित्रपट आहेत, पण त्याचं कारण पण असं आहे की एकतर खूप ग्रुपिझम आहे, ते सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये असतं, पण ते आपण सारखं सारखं बोलून त्याला आपणच महत्त्व देतो. ते ग्रुप मला तोडता येत नाहीत अनफॉर्च्युनेटली. सो आय एम ऑन माय ओन अँड आई एम द मानसी नाईक. ॲब्सोल्युटली. आई मीन उसका कोई रिप्लेसमेंट नहीं है. I just like it, right? आणि means the way, I mean, the confidence at what you have, considering इतकी कामं केल्यानंतरच हा कॉन्फिडन्स येतो, एवढ्या स्ट्रगलमधनं येतो. हा सगळा स्ट्रगल तू केलेला आहेस, एवढा सगळा काय म्हणतात ते प्लॅथोरा, एक असा शब्द मी वापरला, म्हणजे भरपूर काम करूनच नंतर आपल्याला हा कॉन्फिडन्स येतो. पण द मानसी नाईक तू म्हणजे कधी झाली, म्हणजे एखाद्या चित्रपटानंतर झाली की ही जर्नी होती, त्या जर्नीमुळे झाली किंवा एखाद्या कॅरेक्टरमुळे झाली, त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे मानसी नाईक आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तिने अगदी पहिल्या सिरियलपासून फिल्मपासून स्ट्रगल केलेलं आहे आणि इथपर्यंत पोहोचली आहे. पण आज एवढी मोठी म्हणजे एवढे तुला फॅन्स आहेत, फॉलोअर्स आहेत, लोकांना तुझं काम आवडतंय, तर द मानसी नाईक कधी झाली? द मानसी नाईक द स्ट्रगलर आहे. ओके. त्यातलं आतलं गुपित हे, मी द मानसी नाईक द सुपरस्टार नाही म्हणत आहे. इट इज द मानसी नाईक ॲज अ स्ट्रगलर, बिकॉज मी स्ट्रगलिंगला कधीच लाजत नाही. अँड आय एम स्टील स्ट्रगलिंग अँड आय एम डॅम प्राऊड अबाउट इट यार. म्हणजे मी अरे आता मी हा चित्रपट केला, मला आता असं म्हणून ओळखलं जातं म्हणून मी घरात बसत नाही किंवा आय डोंट एन्जॉय दॅट फेम. एव्हरी डे इज अ न्यू डे फॉर मी. सो आता पुढचं काय हे गणित माझ्या डोक्यात जास्त चालू असतं. दॅट्स वाय मी द मानसी नाईक प्रत्येक दिवसाला द मानसी नाईक रोज नवीन मानसी म्हणून येत असते. म्हणून रीलद्वारे का होईना, इंटरव्ह्यूजद्वारे का होईना किंवा कुठलंही जे प्रोजेक्ट मला येतं मी नाही कधीच म्हणत नाही. दॅट्स वेअर आय एम. अँड आय थिंक दॅट्स सो ब्रिलियंट. कारण की जेव्हा म्हणजे मी काही माझ्या फ्रेंड्स बरोबर बोलतो किंवा काही लोकांना बोलतो, असं बरेच लोक आपल्याला दिसतात जे एका चौकटीमध्ये काम करतात की मी हेच सिनेमे करीन किंवा मी हे इतकंच काम करीन किंवा मी थिएटर करीन किंवा मी फिल्म करीन. आणि हे सगळ्या इंडस्ट्रीमध्ये होतं, फक्त मी एंटरटेनमेंट नाही म्हणत आहे. इव्हन जेव्हा कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आम्ही असतो तेव्हा म्हटलं तरी नाही, ह्याच्यामध्ये माझा कम्फर्ट झोन आहे, मी तेवढंच करणार. पण जे तू सांगतेस ते केवढं इम्पॉर्टंट आहे. पण जसं तू म्हणालीस की रील करताना एक वेगळी मेहनत लागते, येस, फिल्म्स करताना एक वेगळी मेहनत लागते, कॅरेक्टर करताना वेगळी मेहनत लागते. ह्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी तू कशी तयारी करतेस? तयारी ॲक्च्युली मी मनाने जास्त करते. मी मनाने आधी तिथे असते, मग मी कुठेही नसते दुसरीकडे, मग मी कुणाची नाही, असं असतं ते. म्हणजे आज तुम्ही मला जेवढं एका जोधासारखं प्रेझेंट कराल आणि जर मला दुसऱ्या क्षणाला एक डोळा नाही आणि मी लंगडी लुळी आहे आणि फिजिकल डिसॅबिलिटीनी मला एक शॉट द्यायचा आहे, तर मी ते सुद्धा पुल ऑफ करू शकते. इट्स हाऊ यू गेट प्रेझेंटेड. ह्या पूर्ण प्रवासामध्ये मीन्स ऑफकोर्स प्रत्येक जण अप्स अँड डाऊन्समधनं जातो. तूही काही लाईफमधनं अप्स अँड डाऊन्समध्ये गेली असशील. एक परफॉर्मर म्हणून बऱ्याच वेळेला असं होतं की आपण दरवेळेलाच जे फुल एनर्जेटिक नसतो, कधी कधी तो एक लो फेज असतो. पण जेव्हा तुला तेव्हा कॅमेरा फेस करावा लागतो की आत काहीतरी वेगळं चालू आहे, मनात डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे, पण ते कॅमेरासमोर येता कामा नये. ते कॅरेक्टर प्रेझेंट करताना हा जो डिलेमा आहे तो कसा तू मॅनेज करतेस एक आर्टिस्ट म्हणून? आणि असं कधी झालंय का की आज नाही, म्हणजे अगदी मनात खूपच काहीतरी वेगळं आहे पण काहीतरी वेगळं प्रेझेंट करायचं आहे कॅमेरासमोर, ही कधी सिच्युएशन झाली आहे का? आणि तू कसं प्रेझेंट? राईट नाव, ओके, ऑफकोर्स आय एम गोइंग थ्रू सेपरेशन. आय एम सिटिंग हिअर ऑल ग्लोईंग.
दिस इज द वर्स्ट थिंग एनी आर्टिस्ट वुड आस्क, राईट? आणि फ्रँकली सेईंग आय एम ग्लोईंग फॉर अ रिझन बिकॉज आय एम नॉट द प्रॉब्लेम. बट ह्याच्यात तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ह्याच्यात माझी जी टीम आहे किंवा माझे जे घरचे आहेत ते खूप मोठा रोल प्ले करतात. किंवा मी जशी दिसते तशा एक्झॅक्टली ऑपोजिट मी घरी असते. दॅट एव्हरीवन नोज अबाउट. म्हणजे मी खूप पूजापाठ, अध्यात्म, मी स्वामी भक्त आहे, त्याच्यामुळे मी रोज जप लिहिते. मला पूजा केल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही. म्हणजे अगदी मी आत्ताच माझं घरातलं मी घराची वास्तू शांत केली. म्हणजे मला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या माझ्यामध्ये पहिल्यापासून आहेत. फक्त त्या लोकांनी, जी माझी लोक आहेत त्यांनी बरोबर ते ओळखलं होतं, त्यामुळे ते मला जपतात. आणि आय थिंक दॅट इज द मेन थिंग विच प्लेज अ मेजर रोल इन माय लाईफ. की मी अध्यात्माला खूप प्रचंड बिलीव्ह करते. आणि मी अजूनही असं म्हणते की इंसान हो ना हो, लाईफ में मेरे भगवान मेरे साथ है. क्या बात आहे. आणि दिस इज समथिंग व्हेरी न्यू टू मी. कारण की जेन्युइनली मीन्स यु नो ज्या मानसीला मी टी व्हीवरती बघितलं आहे किंवा फिल्म्समधनं बघितलं आहे, तुझी ही अध्यात्माची साईड मला स्वतःला खरंच माहिती नव्हती. सो मला ॲक्च्युली तुला हा प्रश्न विचारायचाच होता की तुझ्यासारखं समज कोणी असेल जे अगदी शून्यातून या इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं असेल तर त्यांना तू काय मेसेज देशील? पण आय थिंक ते तू ऑलरेडी कव्हर केलंयस की वेगवेगळे प्रोजेक्ट्स करत राहा, एक्सपेरिमेंट करत राहा. जसं तू म्हणालीस की फेल्युअर या सगळ्यामधनं आपण जातो, कीप ट्राईंग, एव्हरी डे बी अ न्यू पर्सन, जो मेसेज तू ऑलरेडी दिलेला आहेस. पण त्या पलीकडे समज जे एस्पेशली छोट्या छोट्या गावांमधनं किंवा शहरांमधनं मुंबईत येतात एक करिअर करायला म्हणून, जे आत्ता तू जे काही सांगितलं आहेस ते सोडून काही 2 टिप देऊ शकशील का आपल्या ऑडियन्सला किंवा तुझ्या फॅन्सना ज्यांना इथे करिअर करायचं आणि जे काही सक्सेस आज तू मिळवतेस तुझ्यापर्यंत, म्हणजे तुझ्यासारखं काम करायचं असं मी म्हणतो? मी तर ब्लंटली सांगते की म्हणजे मी हे खूप बघत आले, हा माझा पर्सनल अनुभव आहे की देर इज नथिंग ॲज हा प्रोजेक्ट हिचा आहे किंवा हा प्रोजेक्ट ह्याचा आहे. यु नो, हा प्रोजेक्ट आपला आहे. जेव्हा हा एक कलाकार म्हणतो ना तेव्हा तो सगळ्यांचा होतो आणि तेव्हा तो प्रेक्षकांपर्यंत पोचतो. माझं पर्सनल असं मत आहे की या मानसीने एक बना. त्यातून मला असं वाटतं की माझी गाणी जेवढी परफॉर्म करता आली तेवढी करा. मी कधीच ते असं म्हणणार नाही, बिकॉज आय हॅव हर्ड सीनियर ॲक्टर्स सेइंग मेरे गाने पे क्यों डान्स किया टू जूनियर्स. येस. आणि आय फेल्ट व्हेरी बॅड की यू शुडंट डू दॅट. यू शुड नॉट कट ऑफ विंग्स, यु नो, कारण ते उभरते आहेत. तर तुम्ही काय सोडून चाललात ते खूप यु नो ते गणित खूप इम्पॉर्टंट आहे. आय एम कम्प्लिटली फिल्मी. तर म्हणजे मी खरं अशी आहे की मी आय डोंट टेक डान्स लाईटली. कारण ते माझ्या अंगी आणायला, किंवा आता मी लावणी जरी म्हटलं तरी फिल्मी लावणी वेगळी असते, पण जी प्रॉपर अभ्यासिक लावणी जी असते म्हणजे बैठकाची म्हणा, फडावरची म्हणा, ती वेगळी असते. मग तू हिपहॉप केलं. आता मी व्हेरी फनीली दे मेड मी डान्स, दे मेड मी गिव्ह ट्रिब्यूट टू मायकल जॅक्सन ऑन द सॉन्ग रिक्षावाला. वाव. आणि परेश शिरोडकर म्हणजे हू इज नेम्ड, मास्टरजी इज नेम्ड ॲज द मायकल जॅक्सन ऑफ इंडिया. त्यांनी मला 7 दिवसाचं ट्रेनिंग दिलं होतं आपल्या मराठीच्या एका अवॉर्ड नाईटला. तेव्हा मी मायकल जॅक्सनच्या ह्याच्यात प्रॉपर त्याचे मूव्स वगैरे केले, बट ॲट दी एंड इट केम टू रिक्षावाला. सो देन अगेन आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ की कल्पना पलीकडची गाणी माझ्याकडे येतात आणि मग ते मी करते आणि मग ते प्रेक्षक खूप खूप प्रेम देतात त्याला. आय एम व्हेरी ग्लॅड. आणि असं नाही वाटत का की जसं मगाशी तू म्हणालीस की काही काही सिनियर ऍक्टर्स असं म्हणतात अरे नाही आमच्या गाण्यावर परफॉर्म नाही करायचं, पण मी तुला सुद्धा म्हणून व्हॅनिटीमध्ये जोरात बोलायचं नसतं. कारण व्हॅनिटीच्या दरवाजांना कान असतात आणि शेजारी मानसी नाईक असेल तर कानच असतात. ऑन दॅट नोट मी जसं म्हटलं की तूही काही बाकीच्या गाण्यांवरती परफॉर्म केलं असशील कधी ना कधीतरी, म्हणजे अदर देन युअर सॉंग्स. आय फील बाकीच्या लोकांची गाणी तर तू काय म्हणतात ते, आय नो वेअर दिस इज गोइंग. मी म्हणतो की उलट ती गाणी तू अजून वाय डोंट यू से की मानसी नाईक तू फुकटमध्ये प्रमोशन का करते दुसऱ्यांच्या गाण्यांचं? से इट, कम ऑन, यू हॅव टू से इट. हा मग आय मीन वाय, कारण की तू तर त्यांची गाणी फेमस करतेस. पण इट्स ओके.
सो यू ओके विथ इट. सी दॅट्स हाऊ आय एम. म्हणजे मी एवढी टॅलेंटेड आहे. आता त्यांच्यामध्ये तो टॅलेंट नाही तर मी काय करू. सी मानसी नाईक कॅन डू बोथ. Correct. दे कॅन डू मानसी नाईक. क्या बात आहे, क्या बात आहे. So, हे जेव्हा तू रील्स करतेस तुला कधी ट्रोल केलं जातं का? अरे भरपूर. इज इट? येस. हाऊ डू यू टेक इट? व्हेरी नाईस. कीप इट कमिंग. यू हॅव टू रिमेंबर की ते ट्रोलर्सच आहेत हु आर ॲक्च्युली यु नो ब्लेसिंगमध्ये आलेले तुमचे जेन्युइन लवर्स हु वॉन्ट टू बी यू. हे किती अमेझिंग आहे, कारण की जसं तू म्हणालीस की मेंटल हेल्थ, म्हणजे आपण रिसेंट टाइम्समध्ये सुद्धा बघितलेलं आहे की आपण सुसाईड्स बघितल्या आहेत, यु नो, बऱ्याच लोकांच्या, आर्टिस्टच्या, नॉन आर्टिस्टच्या, बिकॉज दे गो थ्रू द मेंटल हेल्थ. आणि ते कळत नाही. सर्दी खोकला झालेला आपल्याला कळतो, तो दिसून येतो, हो. पण कधी कधी जे लोक डिप्रेशन किंवा एन्झायटी या सगळ्यांना जातात ते दिसून येत नाही. आणि तू इतका सुंदर तो मुद्दा मांडलायस. ह्या सगळ्या परिस्थितीमधनं तू कधी गेली आहेस का? आणि ॲज अन आर्टिस्ट, आर्टचा तुला त्याच्यामध्ये कधी काही असा फायदा झालाय का? नॉट ओन्ली डिप्रेशन, पण स्ट्रेस म्हणा, किंवा तर तसं तू एका डिफिकल्ट फेजमधनं जातेस, एक कलाकार म्हणून डज दॅट आर्ट हेल्प यू? अ लॉट. मी तर म्हणते आर्ट ओनली हेल्प्स यू. कधी कधी शब्द अपुरे पडतात असं येतंय. एकतर यु नो वॉट, अशा पद्धतीमध्ये जेव्हा आपण आपला ट्रिगर पॉइंट समजतो ना, तिकडे आपण अर्ध जग जिंकलेलं असतं. आपण नेहमी, म्हणजे मी स्वतःला नेहमी आजकाल एकच प्रश्न विचारते की वाय आर यू एंटरटेनिंग अ क्लाउन, और वाय आर यू गिविंग दॅट मच अप्रिसिएशन टू अ क्लाउन. आस्क युअर सेल्फ फर्स्ट की वाय डू यू कीप ऑन गोइंग टू द सर्कस इन द फर्स्ट प्लेस. क्या बात आहे. हे माझ्या आयुष्याचं लिटरली असंच झालंय की मी नाही त्या लोकांना आयुष्यभर खूप प्राधान्य दिलं, खूप स्वतःला बाजूला ठेवून महत्त्व दिलं. आणि त्याच्यात आपल्याला एक माणूस म्हणून तुला मी सांगू, हे माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, आपल्याला ना रेड फ्लॅग्स दिसत असतात. एक रेड फ्लॅग टर्म तू ऐकली असशील. Correct, yes. इट नॉट ओनली गोज फॉर रिलेशनशिप्स बट इट गोज फॉर युअर एंटायर लाईफ. ट्रू. आणि सायकोलॉजिकली जेव्हा तुम्ही आपल्याला, म्हणजे मला हवाय म्हणून एक परिस्थिती किंवा एक माणूस त्याला ना बळजबरी ठेवतो आणि मग नंतर जाऊन आपल्याला त्रास होतो का, तर ते आपल्याला हवं असतं म्हणून आपण त्याचे सगळे रेड फ्लॅग्स किंवा सगळे जे नकारात्मक ज्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यावरती आपणच पडदा घालतो. बरोबर. सो 99.9% चूक ही आपली असते. आर्ट हेल्प करतं का, तर तू मला विचारशील तर मी खूप आनंदातही नाचते आणि खूप दुःखातही नाचते. माणूस सोडून जाईल, कला आपल्याला कधी सोडून जाणार नाही. आणि ही माझी कला आहे जी माझ्याशी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असणार आहे. थँक्यू सो मच मानसी, इट वॉज ग्रेट टॉकिंग टू यू. थँक्यू. आणि जसं आपण कायम म्हणतो की हा एक प्रयत्न आहे जिथे आपल्याला कलाकारामागचा तो खरा माणूस यु नो दाखवायचा असतो, तुमच्यापर्यंत पोहोचवायचा असतो. तू इतक्या कॅन्डिड गप्पा मारल्यास, मनसोक्त बोलीस, त्याबद्दल तुझे खरंच आभार. थँक्यू सो मच. लास्ट बट नॉट द लिस्ट, एक छोटंसं टोकन ऑफ लव्ह आमच्याकडून तुझ्यासाठी. आपलीच ठाण्यातली एक मैत्रीण आहे द केकवाली, तिच्याकडनं तुझ्यासाठी एक छोटंसं टोकन ऑफ लव्ह. हाऊ स्वीट. थँक्यू. ये. थँक्यू. आय होप यू लाईक इट. आय विल.